नमस्कार. कमल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. पाहू शकता तुम्ही इथं मी ह्या सर्व ज्या वस्तू घेतलेल्या आहेत ह्या पाहून तुम्हाला वाटलं असेल ह्या का दाखवत आहे. तर पाहू शकता इथं मी ओवा आहे तो घेतलेला आहे. साधारण पोहे खायचा चमचा 3 ते 4 चमचे इथं घेतलेले आहेत मी. तर पाहू शकता ओवे खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत. तर पचन सुधारते ओव्यामुळे, वजन कमी होते, सर्दी खोकला कमी होतो, तसेच वेदनाही कमी करते, रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो हा ओवा आहे तो, कोलेस्ट्रॉल नियंत्रण करते. तर असे बरेच फायदे या ओव्याचे आहेत. त्याचप्रमाणे पाहू शकता तुम्ही मी इथं धनाडाळी घेतलेली आहे. तर धनाडाळीमध्ये सुद्धा भरपूर असे फायदे आहेत. तर ते सुद्धा फायदे आपण इथं जाणून घेणार आहोत. तर धनाडाळीमुळे आपले पचन व्यवस्थित होते किंवा सुधारते. ती माउथ फ्रेशनरसाठी वापरली जाते. याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीराला थंडावा देण्याचं काम ही धनाडाळ आहे ती करते. तर पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बडीशेप. इथं मी छोटी बडीशेप घेतलेली आहे. तर बडीशेपचेही फायदे आपल्याला सर्वांना माहीत आहेत, तरीही मी थोडेफार सांगणार आहे. तर हे सुद्धा आपले पचन सुधारण्यासाठी बडीशेपचा खूप मोठा फायदा होतो. तसेच गॅसेस आणि अपचनचे जी समस्या असते ती बडीशेपमुळे कमी होते. श्वसनाची दुर्गंधी असते ती दूर होते बडीशेपमुळे. शरीर शुद्ध होते. हृदयातील फायदे बडीशेपमुळे खूप असे वाढतात. तर बघा इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर पांढरे तीळ हे हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणतात, पचन सुधारवतात आपले. त्वचेसाठी फायदेशीर पांढरे तीळ आहेत. त्वचेची खोलवर जाऊन ओलावा टिकवून ठेवते आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे पांढरे तीळ आहेत ते मदत करतात. त्याचप्रकारे ऊर्जाही वाढवते. तुम्ही इथं हे पांढरे तीळ आहेत ते भाजूनही खाऊ शकता किंवा सलाडवरही टाकून याचा वापर करू शकता. भाजीमध्येही तुम्ही हे भाजलेले तीळ बारीक करून वापरू शकता. तसेच आपण इथं जवसही घेतलेले आहेत. तर जवसाचेही इथं खूप मोठे फायदे आहेत. तर यामुळे हृदयाचे आरोग्य आहे ते सुधारले जाते. तर बघा हे जवस आहे ते आपले हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करते. तसेच हार्मोन इम्बॅलन्स जे झालेले असते किंवा हार्मोन संतुलन असते, महिलांमधील हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यासाठी हे जवस आहे ते खूप मदत करते किंवा फायदेशीर असते. तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. जवसामुळे त्वचेला फायदा होतो आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते, वजन नियंत्रणात ठेवते, पचनास मदत होते. तसेच हृदयाचे आरोग्य, अगदी रक्तदाब नियंत्रणास राहते. तर हे आहेत जवसाचे अनेक सारे फायदे. तर पाहू शकता इथं आपण या 5 वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण इथं गॅसवरती भाजून घेणार आहोत. तर मी इथं कढई तापायला ठेवलेली आहे आणि आता एक एक करून सर्व आपण हे मीडियम गॅसवरती भाजून घेऊया. पाहू शकता इथं आपली कढई आहे ती गरम झालेली आहे आणि त्यानंतर आपण इथं एक एक वस्तू इथं टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपण न करपवता मीडियम गॅसवरती याला आपण भाजून घेणार आहोत. बघा कढई गरम झालेली आहे त्याच्यामुळे लगेच बडीशेप उडायला सुरुवात झालेली आहे. तर मस्त त्याला असं सतत हलवत राहायचं आहे आणि छान अशी ही बडीशेप आहे ते आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तर बघा बडीशेप आहे ती मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं पांढरे तीळ टाकून घेणार आहोत आणि तेही आपण मीडियम गॅसवरती मस्त सारखं हलवत असे भाजून घ्यायचं आहे. गॅस जास्त फुल करायचा नाही आहे, नाहीतर हे तीळ आहेत ते उडले जातील. लालसर झाले की हे तीळ आपण काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथं बडीशेप ही भाजून झालेली आहे. त्यानंतर इथं पांढरे तीळ ही भाजून झालेले आहेत आपले आणि आता आपण ओवा भाजून घेणार आहोत. तर इथं ओवा टाकून घेतलेला आहे तोही आपण भाजून घ्यायचा आहे. जास्त करपवायचं नाही आहे. तर ओवा काढून घेतलेला आहे भाजलेला तो. आता आपण इथं जवस भाजून घेणार आहोत. बघा टाकून घेतलेला आहे. तर सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपलं हे जवस आहे ते किती जोरात तडतडत आहे. याचा अर्थ हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर आता तेही आपण काढून घेऊया. पाहू शकता इथं मी जवस आहे ते भाजलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं धनाडाळ आहे ती थोडीशी अगदी नॉर्मली गरम करून घेणार आहोत. त्याला काही भाजायची गरज नाही कारण ऑलरेडी ती भाजलेली आहे. पण थोडीशी आपण गरम करून घेणार आहोत कारण त्यात कडकपणा यावं किंवा क्रिस्पी व्हावी याच्यासाठी. बघा फक्त 2 मिनिटं आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचे आहे आणि काढून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं हे सर्व जे आपण पदार्थ घेतलेले आहेत किंवा जिन्नस घेतलेले आहेत त्या सर्व इथं भाजून झालेले आहेत आणि आता थंडही झालेले आहेत. तर ह्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये आपण याला भरून ठेवणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर हे खाण्यासाठी आपण यूज करणार आहोत. तर पाहू शकता हे सर्व थंड झालेलं आहे आणि मी इथं मिक्सही करून घेतलेलं आहे. बघा खूप छान दिसत आहे, खायलाही खूप छान लागते. तुम्हाला इथं आवडत असेल तर तुम्ही इथं खडीसाखर पण मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद. तर पाहू शकता माझ्याकडून इथं एक व्हिडिओ स्क्रिप्ट झालेला आहे, त्याच्यामुळे मी नंतर सांगते. तर इथं पाहू शकता आपण ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या ह्या सर्व समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत. बघा प्रत्येक मी इथं बडीशेप म्हणा किंवा धनाडाळ म्हणा, पांढरे तीळ, हे सर्व मी अर्धी अर्धी वाटी पाऊण वाटी असे घेतलेले आहे. अशाच प्रकारे तुम्ही सर्व समप्रमाणात घ्या. फक्त ओव्याचा तेवढा थोडा कमी वापर करा आणि सर्व वस्तू समप्रमाणात घेऊन मिक्स करून घ्या.